नमस्कार, बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज। 10वी आणि 12वीच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख करण्यात आलाय। या क्षणाची महत्त्वाची धक्कादायक बातमी, पहिल्यांदाच बोर्डाच्या परीक्षेच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख केल्याने पालकांनाही धक्का बसलाय। जातीचा वेगळा कॉलम हॉल तिकिटावर कशासाठी असा प्रश्न पालक वर्गाने विचारलाय। मात्र शाळेत विद्यार्थ्यांची कोणती जात नोंदवण्यात आली आहे याची माहिती पालकांना व्हावी यासाठी जातीचा उल्लेख केल्याचं स्पष्टीकरण बोर्डाने दिलंय। जातीची नोंद चुकीची असल्यास पालकांना योग्य ती कागदपत्र सादर करून ती दुरुस्ती करता येईल असं बोर्डाने म्हटलंय। मात्र शिक्षण क्षेत्रातल्या तज्ञांनी यावर आक्षेप घेतलाय। या हॉल तिकिटाचा उपयोग विद्यार्थ्याच्या पालकांना तसे विद्यार्थ्यांना आपलं नावाचं स्पेलिंग बरोबर आहे का, आपल्या आईचं नाव बरोबर आहे का, आपली जन्मतारीख बरोबर आहे का, आपल्या जातीचा प्रवर्ग बरोबर आहे का, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि या उदात्त हेतूने राज्य मंडळाने कॅटेगरीची नोंद म्हणजे प्रवर्गाची नोंद केलेली आहे। विद्यार्थ्यांना जर ते कळलं की आपल्या शाळेच्या जनरल रजिस्टरमध्ये किंवा ज्युनियर कॉलेज जनरल रजिस्टरमध्ये आपल्या प्रवर्गाची नोंद चुकलेली आहे तर तो निश्चितपणे बदल होऊ शकतो। हॉल तिकीटवर जात प्रवर्गाचा उल्लेख करणं यासाठी चुकीचं आहे की विद्यार्थ्याची आयडेंटिटी आपण खऱ्या अर्थानं परीक्षेमध्ये झाकतो, जेणेकरून परीक्षकाच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा बायस निर्माण होणार नाही। यासाठी नंबरवर सुद्धा स्टिकर झाकलं जातं आणि इथे तुम्ही परीक्षेच्या हॉलमध्ये विद्यार्थ्याची जात कोणती आहे ही सरळ सरळ जाहीर करता, हे अत्यंत चुकीचं आहे। महाराष्ट्रामध्ये आज जात या विषयावर वातावरण अत्यंत भयानक झालेलं आहे। महाराष्ट्राचे समाज जीवन तुटेल की काय अशा स्थितीमध्ये आज आपण पोहोचलेलो असताना अशा प्रकारचे कोणतेही निर्णय घेताना शिक्षण विभागानं खूप विचार करायला हवा। दरम्यान या प्रकरणावर आता राजकीय प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत। या निर्णयावरून छगन भुजबळ आणि नाना पटोलेंनी टीका केली आहे। शाहू फुले आंबेडकर यांना मानणारे राज्यकर्ते आहेत, त्यांना विचारा असं भुजबळांनी म्हटलंय। तर सरकारला जाती जाती तुकडे पाडायचे असं नाना पटोलेंनी म्हटलंय। आता फुले शाहू आंबेडकरांना मानणारे अनेक जे आहेत राज्यकर्ते आहेतच ना, त्यांनी सुद्धा याच्यावर पाहिलं पाहिजे की आपण जसं साईबाबाच्या चरणी आल्यानंतर तिथे जात पंथ धर्म सगळे विसरून सगळे एकत्रित येऊन ते दर्शन घेतात। त्याप्रमाणे रोजच्या व्यवहारामध्ये सुद्धा आणि सरकारी व्यवहारामध्ये सुद्धा त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। बोर्डाचं कशाला बोर्डामध्ये असे लोक ठेवतात हे मला कळत नाही। आखरी बोर्डाचं काम नाही आहे, पण बोर्ड अशा पद्धतीचं उत्तर देत असेल की ते कळावं म्हणून आम्ही त्या पद्धतीचं कॉलम टाकलेलं आहे, हे चुकीचं आहे। महाराष्ट्राच्या इतिहासात हे कधी झालं नाही। जातीवादी सरकार जे महाराष्ट्रात आलेलं आहे त्यांना जाती जाती लोकांना तुकडे पाडायचं काम करायचं असेल आणि म्हणून हा एक प्रयोग विद्यार्थ्यांमध्ये करण्याचा एक प्रयत्न हे करत असतील अशी शंका आमच्या मनात आहे। आता वळतो पुढच्या बातमीकडे। शाळा कॉलेजमध्ये होणाऱ्या कॉपीचे गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण विभागाने मोठं पाऊल उचललंय। परीक्षेसाठी आवश्यक स्टाफ आता दुसऱ्या शाळेतून आणि कॉलेजमधून मागवला जाणार आहे। परीक्षा केंद्रासाठी केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि परीक्षेच्या संदर्भातला स्टाफ इतर शाळा आणि कॉलेजमधून मागवला जाणार आहे। 10वी आणि 12वीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला। राज्यभरातून 4000पेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी योजनेतून माघार घेतली आहे। राज्य सरकारने पडताळणी मोहीम राबवण्याआधीच या बहिणींनी योजना नको असा अर्ज केलाय। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची सरकारकडून पडताळणी करण्यात येते। या पडताळणीत 3 ते 4 लाख बहिणी अपात्र ठरण्याचा अंदाज आहे। अपात्र ठरल्यास पैसे परत करावे लागण्याची भीती त्यांना आहे। मात्र त्याआधीच हजारो महिलांनी योजनेतून माघार घेण्यासाठी लगबग चालवली आहे। आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन ही सुरू केलं, पण एका बाजूला आज ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना एक लाभ मिळत आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी काही फॉर्म ड्युप्लिकेशन झाला असेल किंवा उत्पन्न त्यांचं जास्ती झालं असेल किंवा त्यांचं
दुचाकीपेक्षा अधिक म्हणजे वाहनं त्यांच्याकडे 4 चाकी वगैरे असणारे जे आहेत त्यांनी स्वतःहून सुद्धा हा जो लाभ आहे हा परत देण्याची सुरुवात ही केलेली आहे. त्याच्यामुळे बहिणी या लाडक्या सुद्धा आहेत आणि त्या प्रामाणिक सुद्धा आहेत, हे आम्हाला या उदाहरणाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तर आपण पाहतोय पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिका धारक वगळता इतरांची पडताळणी करण्यात येते. तर लाडक्या बहिणींची पडताळणी कशी होणार आहे आपण पाहतोय. पडताळणीनंतर 3 ते 4 लाख महिला योजनेतून अपात्र ठरण्याचा अंदाज आहे. संजय गांधी निराधार महिला योजनेतल्या महिलांना वगळलं जाणार आहे. नमो शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा 1000 रुपये मिळतात. नमो शेतकरीच्या लाभार्थी महिलांना आणखी 500 रुपये दिले जाणार आहेत. आणि आता लाडक्या बहिणींसाठी अजून एक मोठी बातमी आहे, कारण लाडक्या बहिणींना दिलेले पैसे परत घेण्याचा सध्या तरी विचार नसल्याचं मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय. लाडकी बहीण योजनेचा लाभ अपात्र महिलांनीही मोठ्या प्रमाणात घेतल्याचा अंदाज आहे. या बहिणींचे पैसे सरकार परस्पर काढून घेणार असल्याची चर्चा आहे. मात्र दिलेले पैसे सरकार जबरदस्तीने परत घेण्याचा अद्याप विचार नाही. तर निकषात न बसणाऱ्या लाभार्थी महिला या पुढच्या काळामध्ये आपोआप वगळल्या जातील असं अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय. तसंच कोणतेही नवीन निकष नसल्याचंही तटकरे यांनी स्पष्ट केलंय. आणि आता वळतो एका राजकीय बातमीकडे. मंत्रिमंडळात डावलल्यामुळे अद्यापही छगन भुजबळांची नाराजी कायम आहे. मात्र आज शिर्डीमध्ये भरलेल्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी भुजबळांनी उपस्थिती लावली आहे. तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी गळ घातल्यामुळे मी आलोय, मात्र नाराजी दूर झालेली नाही अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. दूर झाले की नाही हा मुद्दा येत नाही. हे पक्षाचं शिबिर आहे, कुणाही व्यक्तीचं शिबिर नाही. मला काल सुद्धा जे आहे प्रफुल्लभाई पटेल हे 2 तास येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं थोडा वेळ तरी तुम्ही यायला हवं. गळ घातली. प्रांताध्यक्ष तटकरे यांनी सुद्धा फोन करून सांगितले तुम्ही थोडा वेळ तरी यायला पाहिजे, म्हणून मी आलेलो आहे. आणि आता अजून एक राजकीय बातमी समोर येते. युती होत नसेल तर स्वबळावर लढू असं दिलीप वळसे पाटलांनी म्हटलंय. वळसे पाटील शिर्डीतील अधिवेशनाला उपस्थित आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत त्यांनी मोठं वक्तव्य केलंय. तर युती होत नसेल तर स्वबळावर लढू असं दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलंय. शिर्डीतील अधिवेशनाला ते उपस्थित आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींबाबत त्यांनी हे मोठं वक्तव्य केलंय. नाराज असल्याची चर्चा आहे. अनेक कार्यक्रमांना त्यांनी अनुपस्थिती त्यांची दिसून आली. आज ज्येष्ठ आहात, काही संपर्क झाला त्यांच्याशी? आज ते बहुतेक येतील, भुजबळ साहेब येतील अशी माझी अपेक्षा आहे. माझा काही कोणाशी बोलणं झालं नाही किंवा त्यांच्याशी बोलणं झालं नाही, पण ते येतील असं मला वाटतं. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचं प्रकरण गाजत असतानाच मोठी बातमी समोर आली आहे. लातूरमध्ये किरकोळ वादातून एका सरपंचाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. लातूरच्या निलंगा तालुक्यातल्या शेडोळवाडी या ग्रामपंचायतीमधला हा धक्कादायक प्रकार आहे. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. अगदी किरकोळ वादाचं रूपांतर मारहाणीत झालंय. तर गावातल्याच 2 तरुणांनी या सरपंचावर हल्ला चढवलाय. सरपंचाला बेदम मारहाण करतानाचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. मात्र तक्रार देऊन देखील पोलीस दखल घेत नसल्याचा आरोप सरपंचांनी केला. संतोष देशमुख हत्या प्रकरण चर्चेत असतानाच आता अंबाजोगाई तालुक्यामध्ये महिला सरपंचाला खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला. गावातील तिघांनी 1 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा हा प्रकार आहे. तर अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. गावात विकास कामे सुरू असताना हे तिघे जण त्यात अडथळा आणत होते. विकास कामासाठी आलेल्या निधींपैकी 1 लाख रुपये आम्हाला द्या अशी मागणी या तिघांनी केली होती. या प्रकरणी महिला सरपंचाच्या फिर्यादीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता पोलीसच चौकशीच्या फेऱ्यात आलेत. निवृत्त न्यायाधीश तहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती पोलिसांची चौकशी करणार आहे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण पोलिसांनी कसं हाताळलं याची चौकशी करून समिती 3 ते 6 महिन्यात अहवाल देणार आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपत्कालीन आणि दीर्घकालीन उपाय सुचवणे या मुद्द्यांवर समिती चौकशी करणार असल्याचं कळतंय. तर आपण पाहतोय सरपंच हत्या प्रकरणात समितीकडून पोलिसांची चौकशी केली जाणार आहे. संपूर्ण घटनाक्रम, त्याची कारणे आणि परिणाम याचा अभ्यास या समितीकडून केला जाईल. कोणती व्यक्ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जबाबदार होती याचा तपास केला जाणार आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलिसांचं नियोजन योग्य होतं का याची देखील चाचपणी या समितीकडून केली जाईल. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी उचललेली पावलं योग्य होती का हे देखील तपासलं जाणार आहे. आणि आता एक महत्त्वाची अपडेट समोर येते. वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार नसल्याची माहिती मिळते. कराडचे वकील आजारी असल्याने कोर्टात तारीख वाढवून मिळण्यासाठी अर्ज करणार आहेत. तर विष्णू चाटेचे वकील आज जामिनासाठी प्रकरण दाखल करणार नसल्याची चाटेच्या वकिलांनी माहिती दिली आहे. वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेच्या खंडणी प्रकरणात जामीन अर्जावर आज केज न्यायालयात सुनावणी होणार होती. सुरक्षेच्या कारणास्तव संतोष देशमुख प्रकरणातील 6 आरोपींची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होण्याची शक्यता आहे. या 6 आरोपींची पोलीस कोठडीची मुदत आज संपणार होती, त्यामुळे त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार होतं. मात्र बीडच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात होणारी सुनावणी रद्द करण्यात आली आहे आणि आता ही सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराडला न्यायालयात हजर करतेवेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती, त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडवर नवे आरोप केलेत. तर ज्योती मंगल जाधवच्या नावे सोलापुरात 4 सातबारे असल्याचा आरोप त्यांनी केलाय. ज्योती जाधव कराडची ही दुसरी पत्नी असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय. या प्रकरणात चौकशी करण्याची दमानिया यांनी मागणी केली आहे. तर दमानिया यांनी नेमकं काय ट्विट केलं आपण पाहूया. कराडच्या दुसऱ्या पत्नीचं नाव ज्योती मंगल जाधव असल्याचा दावा या त्याच ज्योती मंगल जाधव आहेत का ज्यांच्या नावे हे सोलापुरात 4 सातबारे आहेत. ज्योती मंगल जाधव कोण आहेत याचा तपास ईडीने करावा. कोणी या जमिनीचे पैसे दिले याचा देखील तपास ईडीने करावा असं देखील अंजली दमानिया यांनी म्हटलंय. आणि आता बातमी समोर येते मुंबईतून. मुंबई पोलिसांची टीम तपासासाठी सैफ अली खानच्या घरी दाखल झाली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचं पथक सैफच्या घरी, त्याच्या इमारतीमध्ये तसंच शेजारच्या इमारतींमध्येही तपास करत आहे. आरोपीने शेजारच्या इमारतीमधून किंवा बंगल्यामधून सैफच्या इमारतीत प्रवेश केल्याचा संशय आहे. तर पेटफिना हा शेजारचा बंगला आणि नेक्स्ट स्क्वेअर एव्हेन्यू या इमारतीत पोलीस पाहणी करतात. रक्तबंबाळ अवस्थेमध्ये सैफला रुग्णालयात दाखल करणाऱ्या रिक्षाचालकाची ही चौकशी झाल्याची माहिती आहे. रिक्षाचालक भजन सिंगला पोलिसांनी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं होतं. रिक्षाचालकाचा जबाब पोलिसांनी नोंदवल्याची शक्यता आहे. तर सैफ जेव्हा चाकू हल्ल्यात जखमी झाला होता तेव्हा याच रिक्षाचालकाने त्याला लीलावती रुग्णालयात दाखल केलं होतं. तर घरात दागिने होते, मात्र हल्लेखोराने एकाही दागिन्याला हात लावला नाही असा धक्कादायक जबाब करीना कपूरने दिलाय. मुंबई पोलिसांनी सैफवर झालेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी करीनाचा जबाब नोंदवलाय आणि त्यात हा धक्कादायक खुलासा झालाय. घरात शिरलेला हल्लेखोर खूप आक्रमक होता. अनेक वेळा त्याने सैफवर चाकू हल्ला केल्याचा जबाब करीनाने नोंदवलाय. हल्ल्यानंतर करीना कपूरला मोठा धक्का बसलाय. त्यामुळे बहीण करिश्मा कपूर तिला आपल्या घरी घेऊन गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तर हल्लेखोर घरात आला तेव्हा खूप आक्रमक होता असं करीनानं म्हटलंय. आक्रमक हल्लेखोराने सैफवर अनेक वेळा वार केले. बचावासाठी आम्ही सर्वजण 12व्या मजल्यावर कसे बसे पोहोचलो. घरात दागिने समोरच ठेवले होते. मात्र आरोपीने दागिन्याला हातही लावला नाही असं करीनाने तिच्या जबाबात म्हटलंय. आणि आता बातमी आहे धक्कादायक. गुजरात वन विभागाचा अजब कारभार उघडकीस आलाय. गुजरातमध्ये जेरबंद केलेले बिबटे महाराष्ट्रात सोडत असतानाचा डाव आदिवासी बांधवांनी हाणून पाडलाय. या क्षणाची महत्त्वाची बातमी. गुजरात राज्यातील जेरबंद बिबटे हे नर्मदा नदीतून बार्जद्वारे नंदुरबार जिल्ह्यातील हद्दीमध्ये सोडले जात होते. त्यावेळी आदिवासी बांधवांना हा प्रकार कळताच त्यांनी विरोध केलाय. यावेळी गुजरात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतल्याचं देखील कळतंय. नर्मदा काठावर गेल्या अनेक दिवसांपासून असे प्रकार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे गुजरात महाराष्ट्रामध्ये जेरबंद बिबटे सोडून काय साधण्याचा प्रयत्न करताय असा सवाल उपस्थित केला जातोय. तर आपण पाहतोय या क्षणाची अतिशय धक्कादायक बातमी. ती म्हणजे गुजरात वन विभागाचा एक अजब कारभार समोर आलेला आहे. गुजरातमध्ये जेरबंद केलेले बिबटे गुजरातने महाराष्ट्रात सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर गुजरातच्या वन विभागाचं नेमकं यामागील इंटेन्शन काय होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. तर गुजरात राज्यातील जेरबंद बिबटे हे नर्मदा नदीतून बार्जद्वारे नंदुरबार जिल्ह्यातील हद्दीत सोडले जात होते आणि सुदैवानं इथल्या आदिवासी बांधवांच्या हा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी या प्रकाराला विरोध केला. तर सागर निकावडे आमचे प्रतिनिधी थेट जोडले गेलेत. त्यांच्याकडून अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर सागर, काय अधिक माहिती मिळते? नेमकं काय कारण आहे? काय हे बिबटे आपल्या महाराष्ट्रात सोडले जात होते? नक्कीच नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या नर्मदा काठावरील चिमलखेडी, मणिबेली या भागांमध्ये एक धक्कादायक प्रकार सध्या समोर आलेला आहे. गुजरात राज्यात ठिकठिकाणी जेरबंद केलेले जे बिबटे आहेत ते एका बोटीतून नर्मदा नदीतून महाराष्ट्राच्या हद्दीत सोडण्याचा हा सगळा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर ह्या सगळी घटना जी ती आदिवासी बांधवांच्या लक्षात येतात त्यांनी या सगळ्या घटनेला विरोध केला आणि त्यानंतर बोटीतून आले जे वन अधिकारी होते त्यांना पळून लावण्याचा प्रयत्न तिथल्या ज्या स्थानिक नागरिकांनी केलेला आहे. त्यामुळं गेल्या अनेक दिवसांपासून हा सगळा प्रकार जो त्या नर्मदा काठावरच्या गावांमध्ये होत असतानाचा माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. नेमकं महाराष्ट्र वन विभाग करत तरी काय? हा सगळा प्रकार नेमका कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे हा गंभीर प्रश्न या भागांमध्ये सध्या उपस्थित होतोय. पण या संदर्भात महाराष्ट्राच्या वन अधिकाऱ्यांशी ज्यावेळेस संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र कुठल्याही प्रकारच्या प्रतिक्रिया अद्यापही त्यांच्याकडनं मिळालेल्या नाहीये. गावकरी जे आहेत ते संतप्त झालेले आहेत. आदिवासी बांधव जे आहेत त्यांच्या मोठ्या प्रमाणात वस्त्या या भागांमध्ये आहेत आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या सगळ्या घटनेला विरोध केला. हा असाच प्रकार जर सुरू राहिला तर आम्ही आंदोलन करू असा पवित्रा जे आहे त्या स्थानिक आदिवासी नागरिकांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे मानव आणि वन्यजीव संघर्ष तीव्र झालाय. त्यामुळे बिबट्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव समोर आलाय. हा प्रस्ताव नेमका काय आहे आणि त्यावर राज्य सरकारची भूमिका नेमकी काय यावरचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया. मानव वन्यजीव संघर्ष वाढला. बिबट्यांच्या हल्ल्याचा धसका. महाराष्ट्रातील बिबट्यांची नसबंदी. राज्यात बिबट्यांची संख्या वाढत चालली आहे त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष टोकाला गेलाय. त्यातच बिबट्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होतीये. त्यामुळे बिबट्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी बिबट्यांच्या नसबंदीचे संकेत वनमंत्री गणेश नाईकांनी दिले. ते कॅट फॅमिलीपैकी असल्या कारणानं म्हणजे एकाच वेळेला 3-3, 4-4 पिढं त्यांची जन्माला येतात. तर भविष्यकालामध्ये यांची संख्या कमी करणं आणि असले नसबंदी डेफिनेटली 4 दिवसापूर्वी आले होते त्याने मला पत्र दिलेलं की बाबा यांची जर नसबंदी करण्याकरता केंद्र सरकारची परवानगी लागते. मी सांगितलं ते ठीक आहे. गेल्या काही वर्षात बिबट्यांनी राज्यातल्या अनेक जिल्ह्यात धुमाकूळ घातलाय. एकट्या पुणे जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 18 जण बिबट्याच्या भक्षस्थानी पडले. त्यामुळे बिबट्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव पुढे आलाय. 2022 स्टेटस ऑफ लेपर्ड्स इन इंडियाच्या सर्व्हेत महाराष्ट्रात 1985 बिबटे. शिरूर, जुन्नर, आंबेगावमध्ये बिबट्यांची संख्या सर्वाधिक.
2 वर्षात बिबट्यांच्या संख्येत मोठी वाढ. 2024 बिबट्यांच्या हल्ल्यात जुन्नर तालुक्यात 18 व्यक्तींचा मृत्यू. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून 11 नर बिबट्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव. 36 मादी बिबट्यांवर गर्भनिरोधक उपाययोजना. बिबट्यांच्या हल्ल्यात लहान मुलं वृद्धांचा मृत्यू होण्याचं प्रमाण मोठं आहे. याच संदर्भात काँग्रेस आमदार सत्यजित तांबे यांनी वनमंत्र्यांना पत्र दिलं होतं. त्यानुसार वनमंत्री गणेश नाईकांनी बिबट्यांच्या नसबंदीचे संकेत दिले. मात्र हा प्रस्ताव केंद्र सरकार मान्य करणार का आणि बिबट्यांच्या नसबंदीनंतरही बिबट्यांचे हल्ले कमी करण्यात यश मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.